नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवते कोशिंबीर, जे की माझ्या पप्पांना खूप जास्त आवडते आणि सध्या श्रावण महिना चालू आहे, तर आज आमच्या घरी कोशिंबीर स्पेशल रेसिपी होणार आहे। तर चला पाहूयात मी अशी झटपट कोशिंबीर रेसिपी कशी बनवली। तर सर्वात आधी मी इथे कांदा, टोमॅटो आणि काकडी कट करून घेतलेत एकदम बारीक आकारामध्ये। त्यानंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कट करून घेतली। त्यानंतर घेतलं मी दही। आता आम्ही 3च माणसं खाणार होतो, त्यामुळे मी थोडी कमीच दही वापरली। त्यानंतर कट केलेले साहित्य आपण यामध्ये टाकायचे। सर्वात आधी ते कांदा, नंतर काकडी, टोमॅटो वगैरे टाकायचे पटपट। ओके, एकदम सिंपल रेसिपी आहे। तुम्ही 5 मिनिटात ही रेसिपी ट्राय करू शकता। 5 मिनिटात तयार होती आपली कोशिंबीर। तर आता मी टाकते टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर टाकायची, नंतर जास्त टाकायचं, आता फक्त थोडीच कोथिंबीर ॲड करायची। सो आता कोथिंबीर टाकल्यानंतर याला मिक्स करायचं आहे। पूर्ण एकमेक झालं पाहिजे असं मिक्स करायचं आहे। आता ही दहीनुसार तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता। जास्त खट्टी जर का दही असेल ना, तर यामध्ये थोडंफार पाणी ॲड करा। आता आमची दही जास्त खट्टी नव्हती, त्यामुळे मी काहीच ॲड केलं नाही। आता या कोशिंबीरला आपण थोडीशी फोडणी देऊया। तर सर्वात आधी मी इथे एका छोट्याशा काय म्हणतात त्याला, छोटंसं बघून आहे ते आमचं, छोटीशी फोडणी देण्यासाठी तेल ॲड केलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची, त्यानंतर थोडासा जिरा, मग यामध्ये हिरवी मिरची सोडायची, तेलामध्ये सोडायची बरं का हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग वापरायचं आहे। हिंगने खूप भारी चांगली टेस्ट येते, त्यामुळे मी थोडंसं हिंग वापरले। हे जे मी आता टाकले हे हिंग आहे। ओके, बस। आणि आता थोडंसं साखरसुद्धा यामध्ये ॲड करायचं। ओके, जास्त खट्टी दही असेल तर तुम्ही थोडं जास्त साखरसुद्धा वापरू शकता। ओके, सो आता याला छान मिक्स करून घेऊयात। जास्त करपलं नाही पाहिजे बरं का। आता या कोशिंबीरमध्ये आपण ते फोडणी दिलेलं पूर्ण टाकून देऊयात। सो इथे टाकल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊयात, आणि म्हणजे फोडणी दिल्याने का आपल्या कोशिंबीरला चांगली चव येते। आता ही कोशिंबीर तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, नाहीतर तुम्ही थंड दही जर का वापरत असाल तर आता फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। ओके, तर वरून मी थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवली होती, ती मी आता टाकली यामध्ये, आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं खाऊन पाहायचं आहे तुमच्या चवीनुसार आहे का, व्यवस्थित टेस्ट झाली का, साखर कमी पडत असेल तर टाकायचं आहे नंतर। ओके, तर मिक्स झाल्यानंतर आपली ही फायनली कोशिंबीर मस्तपणे रेडी झालेली आहे। फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची झटपट कोशिंबीर रेसिपी एकदा नक्कीच कमेंट करून सांगा, आणि एकदा तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून पहा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीत, तोपर्यंत बाय।